नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल पास्ट टेन्स शिकणार आहोत. सिंपल पास्ट टेन्सला साधा भूतकाळ असं म्हणतात. सिंपल पास्ट टेन्स शिकताना काही गोष्टी सांगायच्या आहेत. याच्या अगोदर आपण जे प्रेझेंट टेन्सचे चारही प्रकार पाहिले त्यावेळेस मी तुम्हाला फॉर्म्युले सांगत होते. फॉर्म्युल्यानंतर आपण एक्झाम्पल आणि मग युजेस पाहत होतो. पण सिंपल पास्ट टेन्स हा असा टेन्स आहे की याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युल्यांचे 3 प्रकार पाहायला मिळतील. तिन्ही प्रकारांचे आपण एक्झाम्पल घेणार आहोत आणि मग शेवटी युजेस पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ जरी लेंदी होणार असला तरी तो शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण ज्यांची अशी तक्रार असते की आम्ही इंग्रजी लिहू शकतो, आम्हाला इंग्रजी समजतं, पण आम्ही इंग्रजी बोलू शकत नाही, त्यांचा प्रश्न आज अर्धा सुटणार आहे. कारण हा असा टेन्स आहे जो दैनंदिन जीवनामध्ये खूप प्रमाणात किंवा सगळ्यात जास्त प्रमाणात हा टेन्स वापरला जातो. म्हणून ज्यांना इंग्रजी बोलायचं आहे त्यांनी तर हा टेन्स पाहायचाच आहे. पण ज्यांना मार्क देखील मिळवायचे आहे, या टेन्सवर देखील भरपूर एक्झाम्पल विचारले जातात, त्यांनी देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. तर सगळ्यात अगोदर फॉर्म्युलाचा फर्स्ट टाईप पाहणार आहोत आपण, जो आहे पास्ट इनडेफिनाइट टेन्स. ठीक आहे. याची रचना पाहूयात एक एक करून. अफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल तर रचना असणार आहे सब्जेक्ट प्लस वर्बचं सेकंड फॉर्म आणि मग येणार आहे ऑब्जेक्ट. सिंपल पास्ट टेन्समध्ये नेहमी वर्बचं सेकंड फॉर्मच येणार आहे. म्हणजे जसं की गो, वेंट, गॉन हे 3 रूप आहे, तर तुम्हाला वेंट घ्यायचं आहे. ठीक आहे. सेकंड रूप घ्यायचं आहे. हे एक्झाम्पल होतं. त्याच्यानंतर सेकंड फॉर्म्युला आहे निगेटिव्ह सेंटेन्सचा. सब्जेक्ट प्लस डिड नंतर नॉट आणि मग वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि मग येणार आहे ऑब्जेक्ट. आत्ताच म्हटलं होतं मी की वर्बचं सेकंड फॉर्म येतं आणि इथे लगेच वर्बचं फर्स्ट फॉर्म आलं. कसं? कारण इथे बघा वाक्यरचना सब्जेक्ट नंतर डिड आलेला आहे, जे की आहे डूचं सेकंड फॉर्म. मग एकदा वाक्यामध्ये सेकंड फॉर्म आलेला आहे, मग परत जेव्हा मेन वर्ब येतो तेव्हा तुम्हाला त्याचं फर्स्ट फॉर्मच घ्यावं लागतं. किंवा रूल जर तुम्हाला सांगायचा झाला तर वाक्यामध्ये जर डिड आलं किंवा डिड नॉट आलं त्याच्यानंतर तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्मच यूज करायचं आहे. हे लक्षात ठेवा. हा अतिशय इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. याच्याशी रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. थर्ड फॉर्म्युला आहे इंटरोगेटिव्हचा. जर याच्यामध्ये तुम्हाला जे हेल्पिंग वर्ब डिड आपण जे घेतलं होतं ते तुम्हाला सुरुवातीला आणायचं आहे, मग सब्जेक्ट, मग वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट विथ क्वेश्चन मार्क. डबल इंटरोगेटिव्हमध्ये WH फॅमिली येणार आहे आणि पुढे इंटरोगेटिव्ह प्रमाणेच रचना असणार आहे. आता मराठीमध्ये जर ट्रान्सलेट करायचे झाले याच्यातले एक्झाम्पल, तर शेवटी तुम्हाला दिसणार आहे क्रियापदाला ल, ला, ली, ले पैकी काहीतरी एक शब्द तुम्हाला तिथे लागलेला क्रियापदाला दिसणार आहे. उदाहरण सांगायचं झालं तर तू ते केलंस, त्याने ते पत्र लिहिलं, तिने चित्र काढलं, किंवा निगेटिव्ह जर असेल तर तिने ते चित्र काढलं नाही, मी तिथे गेले नाही, तू ते केलं नाही. अशा पद्धतीने ल, ला, ली, ले तुम्हाला दिसलेलं दिसेल या फॉर्म्युल्याच्या फर्स्ट टाईपमध्ये. आता याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल पाहूयात एक एक करून. फर्स्ट एक्झाम्पल इज चिल्ड्रन लाफ ॲट अस. मुले आमच्यावर हसली. अफर्मेटिव्ह सेंटेन्स. डॉग डिडंट रन अवे. कुत्रा दूर पळून गेला. इंटरोगेटिव्ह आहे. डिड ही ॲडमायर हर. त्याने तिची स्तुती केली का, प्रशंसा केली का. ली आलेलंच आहे, केली, आणि का आलेलं आहे डीडमुळे. व्हेन डिड यू टेल मी. तू मला कधी सांगितलं. व्हेन आहे म्हणून कधी आणि सांगितलं. ल तर आहेच आपलं, ते सांगितलंच होतं. ल, ला, लिली पैकी काहीतरी येणार आहे. तर हे पाहिले आपण फॉर्म्युलाशी रिलेटेड एक्झाम्पल. आता आपण सेकंड पार्ट पाहूयात फॉर्म्युलांचा इन द फॉर्म ऑफ बी. आता बीची 8 रूपं असतात, ज्यापैकी इज, ॲम, आर आपण प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो, तर वॉज आणि वेअर हे आपण कुठे वापरतो, सिंपल पास्ट टेन्समध्ये. ठीक आहे. आता वॉज आणि वेअरला खरं तर वर असं म्हणतात, कारण वेअर म्हणजे कुठे. WHERE साठी आपण वेअर असं प्रोनाउन्सिएशन करत असतो. इथे वॉज आणि जे वेअर असतं WERE त्याचं प्रोनाउन्सिएशन वर असं असतं. ठीक आहे. आता प्रोनाउन्सिएशन नंतर बघूयात, अगोदर फॉर्म्युले पाहूयात. अफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल
तर रचना असणार आहे सब्जेक्ट प्लस वॉज ऑर वर आणि नंतर येणार आहे ऑब्जेक्ट. निगेटिव्हमध्ये फक्त नॉट येणार आहे वॉज आणि वर नंतर, बाकी सेम. त्याच्यानंतर इंटरोगेटिव्ह असेल तर वॉज आणि वर सुरुवातीला, मग सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट विथ क्वेश्चन मार्क येणार आहे. डबल इंटरोगेटिव्हमध्ये इंटरोगेटिव्हप्रमाणेच रचना फक्त WH फॅमिली सगळ्यात सुरुवातीला येऊन बसणार आहे. आता मराठीत जर ट्रान्सलेट करायचं झालं तर कसं होणार आहे, तर काय येणार आहे, क्रियापदाला त, ता, ती, ते, तो असं काहीतरी लागलेलं आपल्याला दिसणार आहे. उदाहरण सांगायचं झालं तर ती माझी गाडी होती, ती त्याची कंपनी होती, ते पुस्तक त्याचे नव्हते जर निगेटिव्ह असेल तर. आता उदाहरण पाहूयात एक एक म्हणजे अजून कळेल. फर्स्ट एक्झाम्पल इज यस्टरडे ही वॉज इन पुणे. तो काल पुण्यात होता. ठीक आहे, अफर्मेटिव्ह सेंटेन्स. दे वेर ब्रिटिश. ते इंग्रज होते. अजून एक अफर्मेटिव्ह सेंटेन्स घेतलेला आहे. दे वेर, व इथे वेअरसाठी घेतलेलं आहे, इथे पहिलं वॉजसाठी घेतलं होतं. ठीक आहे, किंवा दे वेर फॉरेनर्स असं देखील तुम्ही म्हणू शकता. निगेटिव्ह पहा. शी वॉज नॉट इन द ऑफिस इन द मॉर्निंग. ती सकाळी ऑफिसमध्ये नव्हती. त, ता, ती, ते येत आहे. वर दे नॉट ॲट होम. ते घरी नव्हते का? इंटरोगेटिव्ह. वाय वेर यू लेट फॉर द मीटिंग. तुला मीटिंगला उशीर का झाला होता? ठीक आहे, तर आपण जे सेकंड पार्ट पाहिला फॉर्म्युल्यांशी, त्यांच्याशी रिलेटेड हे सगळे एक्झाम्पल होते. आता आपण फॉर्म्युल्यांचा थर्ड पार्ट पाहूयात, इन द फॉर्म ऑफ हॅव. आता हॅव म्हणजे काय, की माझ्याकडे एखादी गोष्ट असणे. आय हॅव अ पेन, आय हॅव अ कम्प्युटर, आय हॅव 2 चिल्ड्रन, म्हणजे माझ्याकडे एखादी गोष्ट असणे. त्याचा जर सेकंड फॉर्म वापरायचा झाला, कारण पास्ट टेन्समध्ये सेकंड फॉर्मच येत असतो, तर हॅवचा सेकंड फॉर्म येत असतो हॅड, आणि त्याच्याशीच रिलेटेड आता आपण फॉर्म्युले पाहणार आहोत. सब्जेक्ट येणार आहे, हॅड येणार आहे, आणि मग ऑब्जेक्ट येणार आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्सच्या रचनेमध्ये. त्याच्यानंतर निगेटिव्ह जर रचना असेल तर हॅडच्या नंतर फक्त नॉट लावायचं आहे. इथे अजून एक निगेटिव्ह सेंटेन्सची रचना असते की हॅड नॉटच्या ऐवजी तुम्ही डिड नॉट हॅव सुद्धा घेऊ शकता. सेमच असतं त्याचं ट्रान्सलेट केलं तर. तुम्हाला फक्त ही रचना इथे लक्षात ठेवायची, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट भलेही काहीही असो, पण डिड नॉट जर आलं तर त्याच्यानंतर तुम्हाला हॅवच घ्यायचं आहे, हॅड घ्यायचं नाही आहे. कारण आपण आपला रूल सांगतो की डिड नंतर वर्बचा कोणता फॉर्म येत असतो, नेहमी फर्स्ट फॉर्म. त्याच्यामुळे ही एक रचना नीट लक्षात ठेवायची आहे. इंटरोगेटिव्ह जर असेल तर कशी असणार आहे रचना पहा. डिड येणार आहे अगोदर, मग सब्जेक्ट, त्याच्यानंतर हॅव, डिडमुळे हॅव येणारच आहे, हॅड येणार नाही, आणि मग ऑब्जेक्ट विथ क्वेश्चन मार्क. ठीक आहे, आता याच्याशी रिलेटेड आपण एक एक करून एक्झाम्पल पाहूयात. फर्स्ट एक्झाम्पल इज ही हॅड मेनी फ्रेंड्स. त्याला खूप मित्र होते, आता नाही आहेत, होते. ठीक आहे. दे हॅड नो आयडिया. त्यांना काहीच कल्पना नव्हती. आता हेच वाक्य मी अजून एक दुसरी जी रचना सांगितली होती मग अशी त्याच्या करून दाखवते. दे डिड नॉट हॅव आयडिया. त्यांना कल्पना नव्हती. दोन्ही सेंटेन्स सेमच आहे, सेमच अर्थ आहे, फक्त रचना बदललेली आहे. डिड दे हॅव इन्फॉर्मेशन. त्यांना माहिती होती का? तर आता जे आपण थर्ड पार्ट पाहिला फॉर्म्युल्यांचा, त्यांच्याशी रिलेटेड आपण आता एक एक करून एक्झाम्पल पाहिलेले आहेत. आता आपण जाऊयात आपल्या मेन उद्दिष्टाकडे की वेअर टू यूज सिम्पल पास्ट टेन्स. ठीक आहे, फर्स्ट यूज पहा. इट इज यूज टू इंडिकेट अन ॲक्शन कम्प्लिटेड इन द पास्ट विथ ऑर विदाउट ॲडवर्ब ऑफ टाईम. म्हणजे एखादी गोष्ट जर कंप्लीट झालेली असेल आत्ता बोलताना, तर तुम्ही हा फॉर्म, हा टेन्स वापरायचा आहे, ज्याच्यामध्ये वाक्यात तुम्हाला बऱ्याचदा ॲडवर्ब ऑफ टाईम म्हणजे टाईमशी रिलेटेड काहीतरी शब्द दिसतील किंवा नसतील देखील. आता बघा, सिम्पल किंवा पास्ट परफेक्ट टेन्स जो व्हिडिओ असेल त्याच्यात देखील हाच यूज तुम्हाला दिसेल. मग डिफरन्स कसा ओळखायचा दोघांचा, तर कारण तिथे देखील यूज असाच आहे की ॲक्शन कम्प्लिटेड इन द पास्ट. मग ह्याच्यात आणि त्याच्यात कसा सिम्पल परफेक्ट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्समध्ये कसा फरक ओळखायचा,
तर इथे तुम्हाला ॲडवर्ब ऑफ टाईम तुम्ही इथे ह्या पास्ट टेन्समध्ये, सिम्पल पास्ट टेन्समध्ये यूज करू शकता, जे की तुम्ही तिकडे यूज करू शकत नाही. तिकडे देखील मी सांगेलच, त्यावेळेस यूज असताना हाच परत एकदा नीट सांगेलच. आता इथे उदाहरण पाहूयात. राम डिफिटेड रावणा. रामने रावणाला मारले. भूतकाळातील क्रिया आहे, कंप्लीट झालेली आहे. आय वेंट देअर येस्टरडे. मी काल तिथे गेले होते. ही देखील भूतकाळातली क्रिया आहे, कंप्लीट झालेली आहे. फक्त इथे ॲडवर्ब ऑफ टायमिंग वापरलेला आहे, येस्टरडे म्हणून ॲडवर्ब ऑफ टाईम वापरलेला आहे. इथे तुम्ही लास्ट मंथ, लास्ट इयर देखील तुम्ही वापरू शकता. सेकंड यूज आहे, इट इज ऑल्सो यूज फॉर पास्ट हॅबिट. एखादी भूतकाळातील सवय दर्शवण्यासाठी, जी आत्ता नाही आहे ती सांगण्यासाठी देखील तुम्ही हा यूज वापरू शकता. उदाहरण पहा. शी ऑलवेज स्टडीड मेनी आवर्स. ती नेहमी खूप तास अभ्यास करायची, पण आता करत नाही, असा अर्थ इथे होत आहे. ऑलवेजच्या ऐवजी बऱ्याचदा तुम्हाला इथे ऑफन देखील आलेलं दिसेल. सेकंड एक्झाम्पल आहे, ही चिटेड टू एव्हरीबडी. त्याने सगळ्यांना फसवलं. ठीक आहे. तर ही देखील घटना एक, किंवा तो सगळ्यांना फसवायचा. ही पास्ट हॅबिट आहे. आता तो तसं करत नाही, पण तो अगोदर तसं करायचा, या अर्थाने. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे तिन्ही प्रकार पाहिलेले आहेत, फॉर्म्युलांचे विथ एक्झाम्पल आणि युजेस देखील पाहिलेले आहेत. आजच्या व्हिडिओवर तुम्ही भरपूर अभ्यास करा, प्रॅक्टिस करा, 10-10 एक्झाम्पल करून पहा. भरपूर तुम्हाला बोलण्याची देखील प्रॅक्टिस होईल. मित्रांमध्ये बोलायला लागा, म्हणजे इंग्रजीची भीती हळूहळू कमी होईल. आणि युजेसवरतीही जे प्रश्न येत असतात परीक्षेमध्ये, ते देखील तुमचे त्याच्यामुळे सोपे होणार आहेत. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.